नमस्कार मित्रांनो. आज आपण एका प्रवासाला निघणार आहोत. हा प्रवास बाहेरच्या विश्वातला नाहीये, तर हा प्रवास तुमच्या आतल्या विश्वातला आहे. डोळे मिटा आणि तुमच्या आयुष्यातल्या अशा एखाद्या प्रसंगाची आठवण करा जेव्हा तुम्ही यशाच्या अगदी जवळ पोहोचला होतात. एखादी खूप चांगली नोकरी तुम्हाला मिळणार होती, एखादं खूप सुंदर नातं तुमच्या आयुष्यात आलं होतं, किंवा तुम्ही वजन कमी करण्याचा किंवा फिट राहण्याचा एक उत्तम संकल्प केला होतात आणि त्यात तुम्हाला रिझल्टही दिसत होता. पण अचानक असं काहीतरी घडलं की तुम्ही स्वतःच ते सगळं उद्ध्वस्त करून टाकलत. तुम्ही महत्त्वाच्या दिवशी ओव्हरस्लीप झालात, तुम्ही विनाकारण त्या चांगल्या व्यक्तीशी भांडण काढलत, किंवा तुम्ही डाएट सोडून थेट जंक फूडवर ताव मारलात. का? असं का होतं? आपल्याला जे हवंय ते मिळवण्याच्या मार्गात आपणच काटे का पेरतो? मित्रांनो, आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. बाहेरचं जग खूप वेगानं बदलतंय, पण आपल्या आतलं मन अजूनही त्याच जुन्या भीतीमध्ये अडकलेलं आहे. आज आपण एका अशा पुस्तकाचं सखोल विश्लेषण करणार आहोत जे वाचताना तुम्हाला असं वाटेल की लेखिकेने तुमचीच मिरर किंवा डायरी वाचून हे पुस्तक लिहिलंय. पुस्तकाचं नाव आहे द माउंटेन इज यू, ट्रान्सफॉर्मिंग सेल्फ साबोटाज इंटू सेल्फ मास्टरी, आणि याच्या लेखिका आहेत ब्रियाना वीस्ट. या पुस्तकाचं शीर्षकच किती बोलकं आहे बघा, द माउंटेन इज यू. तुम्हाला वाटतं की तुमचा यशाच्या आड तुमचा बॉस आहे, परिस्थिती आहे किंवा तुमचं नशीब आहे. तुम्हाला वाटतं तो पर्वत बाहेर आहे. पण ब्रियाना वीस्ट म्हणतात, नाही, तो पर्वत बाहेर नाहीये, तो माउंटेन तुम्ही स्वतः आहात. पुढचे काही मिनिटे आपण या स्वविनाशाच्या साखळीला तोडणार आहोत. आपण आपलाच अडथळा का बनतो आणि त्यातून बाहेर पडून स्वप्रभुत्व कसं मिळवायचं याचा एक मास्टर क्लास आपण आज घेणार आहोत. चला तर मग या गिर्यारोहणाला सुरुवात करूया. सर्वात आधी समजून घेऊया की आपण सेल्फ सॅबोटाज किंवा स्वविनाश का करतो. आपल्याला नेहमी वाटतं की आपण हे मुद्दाम करतो, किंवा आपण आळशी आहोत, किंवा आपण वाईट आहोत. पण ब्रियाना वीस्ट पुस्तकाच्या सुरुवातीलाच एक मोठा खुलासा करतात. त्या म्हणतात, सेल्फ सॅबोटाज इज नॉट अ वे यू पनिश युअरसेल्फ, इट इज अ वे यू प्रोटेक्ट युअरसेल्फ. स्वविनाश हा स्वतःला शिक्षा देण्याचा मार्ग नाहीये, तो स्वतःचं संरक्षण करण्याचा मार्ग आहे. हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं ना? माझं नुकसान करून मी स्वतःचं रक्षण कसं करू शकतो? समजून घ्या, आपला मेंदू हा आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी डिझाईन केलेला नाहीये, तो आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी डिझाईन केलेला आहे. आणि मेंदूसाठी जिवंत राहणे म्हणजे जे ओळखीचं आहे, फॅमिलियर आहे, त्यात राहणे. तुमच्या मेंदूला कम्फर्ट झोन प्रिय असतो, मग तो कम्फर्ट झोन दुःखाचा का असेना? जर तुम्ही लहानपणापासून गरिबी किंवा सततची भांडणं पाहिली असतील तर तुमच्या मेंदूला त्या तणावाची सवय झालेली असते. जेव्हा तुम्ही अचानक यशस्वी होता किंवा तुमच्या आयुष्यात एखादी अतिशय प्रेमळ आणि शांत व्यक्ती येते, तेव्हा तुमच्या मेंदूला धोका जाणवतो. त्याला वाटतं, अरे चा, हे एवढं शांत कसं काय? इथे काहीतरी गडबड असली पाहिजे. आणि मग तुमचा मेंदू तुम्हाला अशा कृती करायला लावतो ज्यामुळे ते नवीन यश किंवा ते नवीन नातं तुटेल आणि तुम्ही परत तुमच्या त्या ओळखीच्या दुःखात जाऊन पडाल. याला मानसशास्त्रात अपर लिमिट प्रॉब्लेम म्हणतात. सुखाची एक मर्यादा. प्रत्येक माणसाची सुख पचवण्याची एक मर्यादा ठरलेली असते. जेव्हा आपण त्या रेषेच्या वर जातो तेव्हा आपल्याला अँक्झायटी येऊ लागते, आणि ती कमी करण्यासाठी आपण स्वतःचं नुकसान करतो. लेखिका इथे खूप भारी उदाहरण देतात. समजा तुम्हाला वजन कमी करायचंय, तुम्ही जिम लावता, पण 2 आठवड्यांनंतर तुम्ही अचानक जिम सोडता आणि वडापाव, पिझ्झा खाता. का? कारण पिझ्झा खाणं ही तुमची गरज नाहीये. पिझ्झा खाल्ल्यामुळे तुम्हाला मिळणारा तो तात्पुरता दिलासा किंवा कम्फर्ट ही तुमची गरज आहे. तुमचा मेंदू त्या जिमच्या नवीन त्रासापासून वाचण्यासाठी एका जुन्या सवयीचा आधार घेतोय. स्वविनाश हा आजार नाहीये, तो तुमच्या आतल्या एका अपूर्ण गरजेचा आवाज आहे. जेव्हा तुम्ही हे समजून घेता तेव्हा तुम्ही स्वतःवर रागवणं बंद करता. मी किती मूर्ख आहे असं म्हणण्याऐवजी तुम्ही स्वतःला विचारता की माझ्या आत अशी कोणती भीती आहे जिला वाचवण्यासाठी मी असं वागतोय. आता आपण शिखराच्या थोडं वर आलो आहोत. हवेत थोडा गारवा आहे आणि श्वास घ्यायला थोडा त्रास होतोय. हा भाग भावनांचा, इमोशन्सचा आहे. ब्रियाना वीस्ट म्हणतात, आपण सेल्फ साबोटाज करतो कारण आपण आपल्या भावना प्रोसेस करत नाही.
आपल्याला भावना दाबायची, सप्रेस करायची सवय लागली आहे. रडू आलं, मोबाईल बघा. राग आला, वेब सिरीज बघा किंवा सिगारेट ओढा. एकटे पण वाटलं, ऑनलाईन शॉपिंग करा. पण मित्रांनो, भावना या ऊर्जेसारख्या असतात. इमोशन्स आर एनर्जी इन मोशन. जेव्हा तुम्ही त्यांना बाहेर पडू देत नाही, तेव्हा त्या तुमच्या शरीरात आघात बनून साचून राहतात. आणि मग हा साचलेला ट्रॉमा अचानक एखाद्या चुकीच्या निर्णयाच्या रूपात, स्वविनाशाच्या रूपात बाहेर येतो. पुस्तकात एक खूप सुंदर उपाय दिलाय, फील इट टू हील इट. म्हणजे जर बरं व्हायचं असेल तर आधी ते अनुभवावं लागेल. जेव्हा तुम्हाला दुःख होईल तेव्हा पळून जाऊ नका. एका जागी शांत बसा, डोळे मिटा आणि त्या दुःखाला शरीरात जाणवू द्या. छातीत जड वाटतंय, गळ्यात आवंढा आलाय, ते फील करा. रडू येत असेल तर ढसाढसा रडा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण कोणतीही तीव्र भावना 90 सेकंदांपेक्षा जास्त टिकत नाही. जर तुम्ही तिला पूर्णपणे अनुभवू दिलं तर ती येते, लाटेसारखी उसळते आणि निघून जाते. याच भागात लेखिका एका अत्यंत महत्त्वाच्या फरकाबद्दल बोलतात, अंतर्ज्ञान विरुद्ध भीती. आपण नेहमी गोंधळतो ना, ही माझी गट फिलिंग आहे की माझी भीती आहे. ब्रियाना विस्ट हे किती सोप्या भाषेत सांगतात बघा. भीतीचा आवाज खूप मोठा, घाई गडबडीचा आणि गोंधळलेला असतो. तो तुम्हाला पळायला सांगतो. उदाहरणार्थ, लगेच राजीनामा दे, हा माणूस तुला फसवणार आहे, याला सोडून दे. पण अंतर्ज्ञान, इंट्युशन अत्यंत शांत, स्थिर आणि संथ असतं. ते तुमच्यावर ओरडत नाही, ते तुम्हाला घाबरवत नाही, ते फक्त एक मार्ग दाखवतं. उदाहरणार्थ, ही नोकरी आता माझ्यासाठी योग्य नाही, मला दुसरा मार्ग शोधावा लागेल. स्वविनाश करणारी माणसं भीतीच्या आवाजाला अंतर्ज्ञान समजण्याची चूक करतात. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादा मोठा किंवा अचानक निर्णय घ्याल, तेव्हा थांबा आणि स्वतःला विचारा की हा आवाज माझ्या घाबरलेल्या मनाचा आहे की माझ्या शांत आत्म्याचा आहे. पर्वताचा हा टप्पा सर्वात अवघड आहे. इथे तुम्हाला एक गोष्ट करावी लागते जी माणसासाठी सर्वात वेदनादायी असते. ती गोष्ट म्हणजे स्वतःच्या जुन्या ओळखीला मारून टाकणे. लेटिंग गो ऑफ युअर ओल्ड आयडेंटिटी. तुम्ही सेल्फ सॅबोटाज का थांबवू शकत नाही? कारण जर तुम्ही तो थांबवला तर तुम्ही यशस्वी व्हाल, आणि जर तुम्ही यशस्वी झालात तर तुम्ही तो जुना, गरीब, दुःखी आणि कायम स्ट्रगल करणारा माणूस राहणार नाही. आपण आपल्या दुःखाच्या ओळखीच्या इतके प्रेमात पडतो की ती ओळख सोडायला आपल्याला भीती वाटते. ब्रियाना विस्ट म्हणतात, टू स्टेप इन टू अ न्यू फ्युचर यू मस्ट मॉर्न द लॉस ऑफ युअर पास्ट सेल्फ. म्हणजे एका नवीन भविष्यात पाऊल टाकण्यासाठी तुम्हाला तुमच्या भूतकाळातील अस्तित्वाचं सुतक साजरं करावं लागेल. जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता तेव्हा मध्ये एक काळ येतो, त्याला लेखिका द व्हॉइड म्हणतात, म्हणजे पोकळी. जुनी सवय सुटलेली असते, पण नवीन सवय अजून पूर्ण लागलेली नसते. हा मधला काळ प्रचंड भयानक असतो. तुम्हाला रिकामं वाटतं, मित्र बदलतात, आवडी बदलतात. आपल्यापैकी 99% लोक या पोकळीला घाबरतात आणि परत खाली आपल्या जुन्या सवयींकडे पळून जातात. पण जे लोक या पोकळीत शांतपणे उभे राहण्याची हिंमत दाखवतात, जे जुन्या मित्रांना, जुन्या सवयींना आणि जुन्या ओळखीला गुडबाय म्हणू शकतात, तेच लोक पर्वताचे शिखर गाठतात. लक्षात ठेवा मित्रांनो, नवीन आयुष्य मिळवण्यासाठी जुन्या आयुष्याची किंमत मोजावीच लागते. तुम्ही तुमची जुनी सॅक खांद्यावर घेऊन नवा पर्वत चढू शकत नाही. ते ओझं इथेच खाली ठेवावं लागेल. आता आपण पर्वताच्या शिखराजवळ आलो आहोत. स्वविनाशाला मागे टाकल्यानंतर पुढे काय उरतं? पुढे उरतं स्वप्रभुत्व, सेल्फ मास्टरी. सेल्फ मास्टरी म्हणजे काय? कधीही राग न येणे, कधीही दुःख न होणे नाही. सेल्फ मास्टरी म्हणजे राग येईल, पण त्या रागाच्या भरात मी स्वतःचं किंवा दुसऱ्याचं नुकसान करणार नाही याची समज असणे. सेल्फ मास्टरी म्हणजे मला पिझ्झा खावासा वाटेल, पण आज मी माझ्या शरीरासाठी सॅलड निवडण्याची बुद्धी दाखवीन. इथे लेखिका एक अद्भुत एक्सरसाइज देतात. त्या म्हणतात, मीट युअर हायेस्ट पोटेन्शियल फ्युचर सेल्फ. म्हणजे तुमच्या भविष्यातल्या सर्वात उत्तम रूपाशी भेट घ्या. डोळे मिटा आणि कल्पना करा. आजपासून 5 वर्षांनंतरचा तुम्ही. तो कसा दिसतो, तो कसा चालतो, तो संकटांना कसा सामोरे जातो, तो शांत आहे का, तो यशस्वी आहे का? आता दररोज सकाळी उठल्यावर स्वतःला विचारा की माझा तो भविष्यातला सर्वाधिक शक्तिशाली रूप आजच्या या परिस्थितीमध्ये काय निर्णय घेईल. जर तुम्हाला आज व्यायाम करायचा कंटाळा आला असेल तर स्वतःला विचारा की माझा तो 5 वर्षांनंतरचा फिट मी आज झोपून राहील की उठून जिमला जाईल, आणि तो जो उत्तर देईल ती कृती करा. तुम्हाला एका रात्रीत बदलायचं नाहीये. लेखिका म्हणतात, मायक्रो शिफ्ट्स म्हणजे अतिशय छोटे बदल.
रोज फक्त 1% बदल. मोठी झेप घेण्यापेक्षा रोज एक छोटं पाऊल टाकणं जास्त ताकदीचं असतं. मित्रांनो, आपण गेले काही मिनिटे एका अशा पर्वताची चढाई केली आहे जो बाहेर कुठेही नव्हता, तो आपल्याच मनात उभा होता. ब्रियाना विस्ट यांच्या द माउंटन इज यू या पुस्तकाने आपल्याला काय शिकवलं? स्वविनाश हा आजार नाही, ती बिघडलेली संरक्षण यंत्रणा आहे. आपला मेंदू सुखाला घाबरतो कारण त्याला ओळखीच्या दुःखात राहायला आवडतं. भावना दाबून ठेवू नका. फील इट टू हील इट. अंतर्ज्ञान आणि भीती यातील फरक ओळखा. जुनी ओळख सोडताना येणाऱ्या पोकळीला घाबरू नका आणि तुमच्या भविष्यातल्या सर्वाधिक शक्तिशाली रूपाशी रोज संवाद साधा. पुस्तकाच्या शेवटी लेखिका एक अतिशय सुंदर वाक्य लिहितात. द माउंटन वॉज नेव्हर मेंट टू बी मूव्ड, इट वॉज मेंट टू बी क्लाइम्ड. म्हणजे तो पर्वत तिथे तुम्हाला थांबवण्यासाठी नव्हता, तो तिथे होता जेणेकरून तुम्ही त्याला पार करू शकाल. मित्रांनो, जेव्हा तुम्ही त्या पर्वताच्या शिखरावर पोहोचता तेव्हा तुम्ही मागे वळून पाहता आणि तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुम्ही तो पर्वत जिंकलेलाच नाहीये, तुम्ही स्वतःला जिंकलेला आहात. यू डिडंट कॉन्कर द माउंटेन, यू कॉन्कर्ड युअर सेल्फ. तुमच्या आतल्या त्या संघर्षाला, त्या प्रवासाला माझा सलाम. तुम्ही तुमचा अतिशय मौल्यवान वेळ या स्वत्वाचा शोध पॉडकास्टला दिला, त्याबद्दल तुमचा अत्यंत आभारी आहे. जर तुम्ही स्वतःला वारंवार एकाच दुष्टचक्रात अडकलेले पाहत असाल तर द माउंटेन इज यू हे पुस्तक नक्की वाचा. जर तुम्ही हे पुस्तक अजून वाचले नसेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये पिन केली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हे अप्रतिम पुस्तक आजच घर बसल्या मागवू शकता आणि तुमच्या ज्ञानाची समृद्धी करू शकता. हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? तुमच्या आयुष्यातला पर्वत कोणता आहे आणि तो पार करण्यासाठी तुम्ही आज कोणतं छोटं पाऊल उचलणार आहात हे मला नक्की सांगा. जर हा एपिसोड तुमच्या हृदयाला भिडला असेल तर तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. तोपर्यंत स्वतःच्या भावनांचा आदर करा, जुन्या ओळखीला निरोप द्या आणि स्वतःवर प्रेम करत तो शिखर सर करत राहा आणि नेहमी आनंदी राहा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन पुस्तकासोबत आणि एका नवीन जीवन दर्शनासोबत. धन्यवाद.